कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातील हवालदार सतीश सोनवणे यांच्या सतर्कतेमुळे सोमवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानकातून अपहरण झालेले 8 महिन्यांचे बाळ 6 तासांच्या आत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळालंय। घटनेत आत्या सविता खरे आणि तिचा पुतण्या अक्षय खरे यांना अटक करण्यात आली। कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दाखल तक्रारीनुसार पोलीस तपासात आत्याच्या आणि पुतण्याच्या ताब्यातून बाळाला मिळालेली माहिती अशी आहे की पुण्यातील निलेश कुंचे आणि त्यांची पत्नी पूनम कुंचे ही कष्टकरी दाम्पत्य पाऊस असल्याने रात्री रेल्वे स्थानक परिसरात मुक्काम करत होते। मध्यरात्री गाढ झोपेत असताना त्यांचा 8 महिन्यांचा बेबी एका तरुणाने उचलून नेला। सकाळी जाग आल्यावर पालकांना बाळ गायब असल्याचं लक्षात आलं। कल्याण लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरीच्या क्षणाचा व्हिडिओ पोलिसांच्या नेटवर्कवर व सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला। हा व्हिडिओ पाहून महात्मा फुले चौक पोलिसातील हवालदार सतीश सोनवणे यांनी अपहृत बाळाला नेणारा व्यक्ती परिचित असल्याचा संशय व्यक्त केला आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी यांना याबाबत माहिती दिली। त्यानंतर 2 वेगवेगळ्या तपास पथकांनी शोध कार्य सुरू केले। एका पथकाने पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या पत्त्यावर छापा टाकला आणि तिथून अक्षय व त्याची आत्या सविता खरे यांच्या ताब्यातून बाळ जीवित ताब्यात मिळवलं। सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण घेटे यांनी सांगितलं की बाळाला शांततेत पालकांच्या ताब्यात देण्यात आलं असून या प्रकरणी आत्या आणि पुतण्याला अटक करण्यात आली आहे। सविता आणि अक्षय यांनी बाळ हा अपहरण केले याबाबत सध्या पोलीस चौकशी करत आहेत। या घटनेतून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रेल्वे स्थानकांवर कुटुंबीय व लहान मुलं सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण।